बघा मित्रांनो, एक इंटरेस्टिंग गणित आहे. काय म्हणते, 100 किलोग्रॅम फळं 40 रुपये किलो दराने विकत घेतली, त्यातील 10% फळे नासली, तर त्याला 20% नफा कमवण्यासाठी ती फळं किती रुपयाला विकावी लागतील. म्हणजे प्रति किलोग्राम दर विचारला आपलं. सोप्यात सोपं, किती फळं त्याने विकत घेतली होती, 100 किलोग्रॅम फळं विकत घेतली होती. किती रुपयाने घेतली होती, 40 रुपयानं. म्हणजे त्यानं खरेदी किंमत किती झाली बघा त्याची, 4000 रुपये त्याची खरेदी किंमत झाली. एवढं झालं. पुन्हा काय म्हणते, त्याची 10 किलोग्रॅम फळं नासली, तर किती उरली, 90 किलोग्रॅम उरली. उरलेली फळं किती बघा, उरलेली 90 किलोग्रॅम फळं उरली. तर ते काय म्हणते त्याला, की त्याला 20% नफा पाहिजे. 20% नफा कशावर असतो, खरेदी किमतीवर असतो. खरेदी किंमत किती बघा, 4000. 4000वर 20% नफा किती असतो, हे असं असतं बघा, 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 4 दुनी 8, म्हणजे किती झाले 800. त्याला 800 रुपये नफा पाहिजे, तर ती फळं किती रुपयाला विकावी लागतील. टोटल किंमत किती झाली, 4800 झाली, बरोबर. भागिले किती फळं त्याला विकायला भेटायलेत, 90 किलोच भेटायत. 90 किलोच्या हिशोब काढायचा. हे शून्य कटला, हे शून्य कटला, 9 1 9, 9 5 45, उरले किती 3, 9 त्रिक 27, पुन्हा उरले 3, 9 त्रिक 27, पुन्हा उरले 3, म्हणजे थांबणार आहे का नाही. म्हणजे प्रति किलोग्राम दर किती आला, 53.33 रुपये. धन्यवाद.